अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काल परमपूज्य मामांच्या प्रवचनात आपण पंचमहाभूतांचा नाश करायचा, त्यासाठी अशा या भगवती शक्ती जागृत करून देण्याचा जोगवा घातल्यावर काय होईल याबद्दल एकनाथ महाराज पुढे परमपूज्य मामा सांगतात। एकनाथ महाराज म्हणतात की द्वैत सारुनी सारुनी माळ मी घालीन, द्वैत सारुनी सारुनी माळ मी घालीन, हाती बोधाचा बोधाचा झेंडा मी घेईन, ऐसा जोगवा 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 मागीन। श्री क्षेत्र पंढरीची वारी जे पत्करतात ते गळ्यात तुळशीचे माळ घालतात व एकादशीला पंढरीची वारी करीत असतात। तसे बघितले तर महिन्याच्या शुद्ध एकादशीस श्री क्षेत्र पंढरीची वारी असते व काही वारकरी ती करतात, परंतु त्यातही 4 एकादशा मुख्य आहेत, 2 आषाढी व 2 कार्तिकी। पैकी आषाढी एकादशीची जी वारी असते ती मात्र पायीच करायची असते। अशी एक वारी पत्करून त्याप्रमाणे जाऊन दर्शन घ्यायचे। ज्ञानेश्वरी, हरिपाठ, नित्यवाचन वगैरे गुरूंनी सांगितल्याप्रमाणे करायचे, हे नियम वारकरी पाळीत असतात। परंतु काही मंडळी हे सर्वच न पाळता नुसती गळ्यात माळ घालतात, तर काही जण माळ न घालता नुसती वारी करतात। माळकरी व वारकरी असे त्यांना म्हटले जाते। ह्याबद्दल एकदा मी माझ्या आईस विचारले, तेव्हा तिने सांगितले की हे बघ, एखाद्या स्त्रीने मंगळसूत्र घातले पण ती नवऱ्याच्या घरी नांदायला जात नाही, तर दुसरी नांदते पण मंगळसूत्र बांधत नाही, असा प्रकार आहे हा। खरे तर हे दोन्हीही बरोबर नाही। व्यवहारात जसे मंगळसूत्र बांधून नांदणे आवश्यक ठरते, तसेच परमार्थात देखील माळ व वारी दोन्हीही आवश्यक आहेत। पण माळ म्हणजे काय व वारी कोणती हे मात्र आपण लक्षात घ्यायलाच हवे। भगवतीच्या कृपेने व साधनेने साधकाच्या वासना जळल्यावर त्याचे ठाई द्वैत भाव शिल्लक उरत नाही, अशी वासनारहित अवस्था प्राप्त होणे हेच माळ घालणे होय। असा वासनाक्षय ज्याचा होतो त्याचे गळा माळ असो असो नसो असे म्हणतात। म्हणूनच श्री एकनाथ महाराज म्हणतात, द्वैत सारोनी सारोनी माळ मी घालीन, ऐसा जोगवा 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 मागीन। अशी माळ घातली तरी एक गोष्ट उरतेच, ती कोणती, तर त्याचे उत्तर दुसऱ्या चरणात सांगतात। हाती बोधाचा बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा बोधाचा झेंडा मी घेईन, आईचा जोगवा जोगवा मागेन। वासना जळल्या तरीही जीव ब्रह्मैक्य होऊ शकत नाही, मग त्यासाठी काय करावे, तर तत्वमसी महावाक्याचा बोध मिळवावा। एवढ्यासाठीच योग रहस्य हे मलविक्षेपांच्या निवृत्तीसाठी असूनही बोध रहस्य हे आवरण घालण्यासाठी, जीवात्म भाव एकवटण्यासाठी आवश्यक असते। असा तत्वमसी बोधाचा झेंडा म्हणजे भगवे निशाण हातात घेऊन भेदरहित वारीसी जाईन। अशी भेदरहित अवस्था बोध रहस्य प्राप्तीमुळे सहज प्राप्त होईल, परंतु ही अवस्था तर अंतिम आहे। ती अवस्था प्राप्त होईपर्यंत काय करायचे किंवा तिथपर्यंत कसे कसे जायचे याचे वर्णन श्री एकनाथ महाराजांनी पुढील कडव्यात केले आहे। नवविधा भक्तीच्या भक्तीच्या करीन नवरात्रा, नवविध भक्तीच्या भक्तीच्या करीन नवरात्रा, करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्रा। येथे नवविधा भक्ती असा शब्द आला आहे। नवविधा म्हणजे 9 प्रकारच्या। ह्या 9 भक्ती कोणत्या, स्कंद पुराणात व श्रीमद भागवतात याबद्दल पुढील श्लोक आला आहे। श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं
अर्चन्तं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन असे भक्तीचे 9 प्रकार सांगितले आहेत. या 9विध भक्तीच्या आपण मामा काय सांगतात, परमपूज्य मामा काय सांगतात त्याबद्दल प्रवचनात ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु बंद केलं का? चालू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ऐसा जोगवा 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 मागे न, ऐसा जोगवा 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 मागे न. माझ्या हृदयस्थ बंधू भगिनींनो, ही मी सेवा आपल्याला प्रवचन ऐकण्याची देत आहे आणि आपण ते प्रेमाने, भक्तीने व श्रद्धेने ऐकत आहात असं समजल्यामुळे मी आपला आभारी आहे. कृपया हे ऐकल्यानंतर आपल्या जवळच्या 2 मित्रांच्या किंवा कोणाच्याही त्यांच्या आणि तुमचं पण आपला फोन नंबर मला कळवा व आपलं याच्याबद्दल काय मत आहे हे ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करा. माझा फोन नंबर 97 67 48 63 01 व मेल ॲड्रेस maulimama@yahoo.com. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या हृदयस्थ सर्व बंधू भगिनी आणि इतर सर्व इंटरेस्टेड लोकांना मी आवाहन करतो की मी ही जी माझ्या सद्गुरूंची सेवा सुरू केली आहे, तर आज मला अनुग्रह घेऊन जवळजवळ 32 वर्ष झाले आणि ही संकल्पना बरेच वर्षापासून माझ्या डोक्यात होती की माझ्या सद्गुरूंची प्रवचनं आपल्यापर्यंत पोहोचावीत, यासाठी मी ही सेवा सुरू केली आहे. कृपया आपणा सर्वांना विनंती आहे की आपण आपले ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर मला 97 67 48 63 01 किंवा maulimama@yahoo.com या याच्यावर मेल करा. म्हणजे मग ईमेल व्हिडिओ शूटिंग करून तुम्हाला मी ही प्रवचनं पाठवण्याचा माझा मानस आहे. तर माझ्या विनंतीला मान द्यावा आणि माझ्याकरता प्लीज 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 आपला व आपल्या 2 मित्रांचे फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस कळवावा ही नम्र विनंती. आपला अकोलकर.